हाय आपण काल or last time we have seen heredity and evolution आणि त्याचं इंट्रोडक्शन आलं होतं. तर नेक्स्ट वाला आहे इट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. हा भाग पाहण्यापूर्वी we will move on to can you tell आणि can you tell. तर पहा, sketch and explain the structure of DNA and various types of RNA. Sketch and explain the structure of DNA and various types of RNA. Okay. DNA पण सांगायचं आहे. deoxyribonucleic acid, RNA ribonucleic acid. तर पहा, तर last time we have learned the structure of the cells in short. छोट्या ह्याच्यात मी सांगितलं होतं तर, आणि मग त्याचे ऑर्गॅनिल्स ऑफ द सेल्स, त्यांचे नाव वगैरे काही सांगितले नाही, पण पूर्ण ऑर्गॅनिल्स सायटोप्लाझम मध्ये असतात एक्सेप्ट न्यूक्लियस असं सांगितलं होतं. In cell there is a nucleus. In cell there is a nucleus. In nucleus there is a chromosome. आता न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असते आणि क्रोमोझोम कशापासून बनलेला असते तर बघून घ्या. Each chromosome is made up of the DNA molecules. प्रत्येक क्रोमोझोमचा DNA molecules पासून बनलेला असते. And segment of the DNA molecules. आता DNA molecules म्हटलं तर each chromosome is made up of the single DNA molecules. एक DNA molecules घेतला त्याला आपल्याला क्रोमोझोम्स म्हणावं लागेल. आणि मग सेगमेंट ऑफ DNA molecule. आता DNA molecule चा छोटा सेगमेंट जर घेतला, एक DNA molecule असेल that is called as chromosomes. त्या DNA molecule चा सेगमेंट घेतला थोडासा तुकडा छोटा, तर that is referred as genes. That is referred as genes. तर पहा, सोपं आहे. सेल्स आहे, सेल्स मध्ये न्यूक्लियस असते, न्यूक्लियस मध्ये डीएनए असते, डीएनए चा सेगमेंट डीएनए. तर क्रोमोझोम्स एका डीएनए पासून बनलेला असते आणि त्या डीएनए चा फ्रॅगमेंट छोटासा सेगमेंट तुकडा दॅट इज कॉल्ड ॲज जीन्स. दॅट इज कॉल्ड ॲज जीन्स. द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल्स आता दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स is also called as chromosomes. आता स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल्स, सेलच्या न्यूक्लियस मध्ये जे स्ट्रक्चर्स असते आणि दॅट कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हेरिडिटरी कॅरेक्टर्स इट इज कॅरेक्टर्स इज कॉल्ड ॲज क्रोमोझोम्स. त्याला सुद्धा क्रोमोझोम्स म्हणतात. इथे आपल्याला क्रोमोझोम्स नंतर हेरिडिटी यांच्या खूप साऱ्या डेफिनेशन पाहायला मिळेल. तर मागच्या वर्षीचं आपण पुन्हा बघू. Then it is DNA, deoxyribonucleic acid. Okay. Deoxyribonucleic acid, DNA. Okay. Then chromosomes are mainly made up of DNA. Chromosomes are mainly made up of DNA. Okay, these are made up of the DNA. Then it is this acid was discovered by the Swiss बायोकेमिस्ट. आणि हे ऍसिड कोण डिस्कवर केलेलं आहे? ऍसिडच आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. दिस ऍसिड वॉज डिस्कवर्ड बाय द स्विस बायोकेमिस्ट दॅट इज फ्रेडरिक मिशर इन 1809 while studying white blood cells. जेव्हा WBC चा अभ्यास करत होते फ्रेडरिक मिशर 1809 मध्ये, त्यांना हे ऍसिड सर्वात पहिले सापडलं. आणि ऍसिड सापडलं कुठे सापडलं? न्यूक्लियस मध्ये सापडलं आणि लगेच त्यांनी नामकरण पण करून टाकलं. इट इज डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड as it is found in the nucleus for the very first time. That's why nucleic acid. Nucleus मध्ये सापडल्यामुळे initially this acid was reported to be only in the nucleus of the cells.
सुरुवातीला असं वाटत होतं की हे ऍसिड फक्त न्यूक्लियस मध्येच असते. However, it was later realized that it is present in other parts of the cell too. T-double-O. म्हणजे मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नाही हे फक्त न्यूक्लियस मध्येच नाही तर सेल्सच्या अदर पार्ट्स मध्ये सुद्धा असते. ओके, देन मॉलिक्युल्स ऑफ डीएनए आर प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्युमन बीइंग्स. ओके, फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्युमन बीइंग्स. आणि मग सुरुवातीचे रिसर्च सांगत होते की एक्सेप्ट व्हायरस. ओके, देन these molecules control the functioning. मग या molecules कडे काम कोणते आहे डीएनए molecules कडे it control the functioning, then growth and division. Division means reproduction of the cells. Cells division म्हणजे काय एका सेलचे दोन होणे म्हणजे that is reproduction and are therefore called as a master molecules. So DNA, why it is called as a master molecule? Because it controls the functioning of cells, then cells growth and division, cellच्या division, that is reproduction. हे सेलचे सगळे कामं करत असल्यामुळे this is called as master molecules. DNA is called as master molecules. Okay, the structure of DNA molecule is the same in all organisms. Structure of the DNA molecule is same in all the organisms. सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर सारखंच असेल. ओके, in 1953 Watson and Crick produced a model of the DNA molecules. मग 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिकनी प्रोड्यूस केलं अ मॉडेल ऑफ द डीएनए मॉलिक्युल्स. आणि मग या मॉडेलनुसार आता पहा तर अकॉर्डिंग टू दिस मॉडेल two parallel threads of nucleotides are coiled around each other. Two parallel threads of nucleotides are coiled around each other. This arrangement is called as double helix. यालाच आपण असं काय म्हणतो की डबल हेलिक्स. This structure can be compared with a coiled flexible ladder. आणि हे coiled flexible ladder सारखं स्ट्रक्चर सुद्धा आहे. So, Watson and Crickच्या मॉडेलच्या according to this model, two parallel threads of nucleotides are coiled around each other. This arrangement is called as double helix, and this structure can be compared to a coiled flexible ladder. Coil wali ladder पाहिजे. Okay, each strand in the molecule of DNA is made up of many small molecules. प्रत्येक जो स्ट्रँड आहे त्याच्यावरला in the molecule of DNA is made up of the many small molecules. मग each strand आणि many small molecule पासून बनलेला आहे. And these are called as nucleotide. आणि त्यांना काय म्हणायचं nucleotide. Okay. Then there are four types of nitrogenous bases. It is adenine, guanine, cytosine and thymine. It is adenine, guanine, cytosine and thymine. It is A, adenine, guanine, cytosine and thymine. लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. Then there are four types of nitrogenous bases. चार टाइपच्या नायट्रोजनियस बेसिस असतात आणि त्यांचे नाव सिरियली असेच लक्षात ठेवायचे कारण पुढे मग याची मी टेक्निक सांगणार आहे की काबळे यांना या सिक्वेन्स. सो एडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ओके, एडेनिन and guanine, these are called as purines. These are called as purines. Adenine आणि guanine, these are called as purines. Okay. So, यांना म्हणायचं प्युरिन्स, एडेनिन आणि ग्वानिनला. While cytosine and thymine, these are called as pyrimidines or pyrimidines. Okay. म्हणजे लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल कारण काय होईल की मग कन्फ्युजन होईल. याला प्युरिन्स म्हणतात का पिरिमिडिन्स? एडेनिन सोबत कोण आहे तर हे बिलकुल कन्फ्युजन होऊच द्यायचं नाही. पहिले यायचं एजीसीटी, एडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. मग एडेनिन आणि ग्वानिन these are called as purines असं
सरळ लिहून टाकायचं. Cytosine and thymine, these are called as it is pyrimidines. It is pyrimidines. Then in the structure of the nucleotide, आता आपण पहिलेच पाहिलं होतं स्ट्रँड जो आहे ही स्ट्रँड्स ऑफ द मॉलिक्युल ऑफ डीएनए याच्यामधलं ईच स्ट्रँड इट इज मेड अप ऑफ मेनी स्मॉल मॉलिक्युल्स आणि हा छोट्या छोट्या मॉलिक्युल पासून बनवलेला आहे त्याला आपण न्यूक्लियोटाइड म्हटलं होतं. इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड. आता इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियोटाइडला काय म्हणतात म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये तर अ मॉलिक्युल ऑफ नायट्रोजिनियस बेस चार बेसेस. ओके, these are the nitrogenous bases. A molecule of nitrogenous base and phosphoric acid are each joined to a molecule of sugar, that is deoxyribose sugar. म्हणजेच काय होईल आता स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियोटाइड वर आलो. अ मॉलिक्युल ऑफ नायट्रोजिनियस बेस फॉस्फोरिक ऍसिड असेल आणि मग ते आर इच जॉईंट टू अ मॉलिक्युल ऑफ शुगर म्हणजे ते दोघंही मॉलिक्युल ऑफ शुगरला जॉईन झालेले असेल. ओके, मग आता यालाच आपल्याला काय म्हणता येईल दिस इज द पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसेस. दिस इज द पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसेस. It is the pair of the nitrogenous bases C and G. This is the pair of the nitrogenous bases. Okay, then मग हा सायटोसिन ग्वानिन ॲडेनिन थायमिन असे ते पेअर मध्ये राहतील तर ते पण आपण पाहू. देन as there are 4 types of nitrogenous bases so nucleotides are of 4 types. आता पाहून घ्या की न्यूक्लियोटाइड मध्ये काय असते फॉस्फोरिक ऍसिड ओके आणि एक नायट्रोजिनियस बेस असते. मग आता समजा आपण एक बेस घेतली ॲडेनिनची इथं काय होईल फॉस्फोरिक ऍसिड असेल आणि यांच्या दरम्यान डिऑक्सिरायबोस शुगर असेल कारण इज अटॅच टू ओके अशा प्रकारचं असते आणि मग तो न्यूक्लियोटाइड होऊन जाईल. ॲज देअर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनियस बेसेस. आता 4 टाइपच्या नायट्रोजिनियस बेसेस आहे ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन अँड थायमिन. तर मग सरळ सरळ 4 टाइपचे न्यूक्लियोटाइड्स होणार की नाही. हिचा ए जर काय जी लावला हा एक वेगळा नंतर एच्या जागेवर किंवा जीच्या जागेवर सी लावला तो एक वेगळा आणि टी लावला तो एक वेगळा. सो देअर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनियस बेसेस. देअरफॉर न्यूक्लियोटाइड्स आर ऑफ 4 टाइप्स. न्यूक्लियोटाइड्स आर अरेंज लाइक अ चेन इन अ मॉलिक्युल ऑफ डीएनए. आणि मग हे न्यूक्लियोटाइड्स ते चेन सारखे अरेंज केलेले असतात कशामध्ये तर डीएनएच्या मॉलिक्युल्स मध्ये. द 2 threads of DNA molecules are comparable to the 2 rails of ladder. आता लॅडरच्या ज्या 2 रेलिंग्स असतात त्याच्यासोबत आपल्याला 2 थ्रेड्स मॉलिक्युल्सचे आपल्याला कंपेअर करता येतात. द 2 threads of the DNA molecules are comparable to it is the 2 rails of ladder. लॅडरच्या 2 बाजूच्या 2 रेलिंग one and another. So these are comparable to the rails of the ladder. Each rail is made up of alternately joined molecules of sugar and phosphoric acid. आता each rail is made up of it is alternately joined molecules of sugar and phosphoric acid. So sugar, phosphoric acid, sugar alternately joined. Okay. So each rail is made up of alternately joined molecules of sugar and phosphoric acid. Each rung of the ladder. आता याला रंग म्हणायचं. ओके, each rung of the ladder म्हणजे त्या शिडी जी काही आपली शिडी आहे तिची जी पायरी असते. ओके, each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by hydrogen bonds. आता इथं हे जे आहे it is a pair of nitrogenous bases म्हणजे कशाबद्दल बोलत आहे आपण पायरी बद्दल बोलत आहे. तर पायरी याच्यामध्ये पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसेस आहे. इथं सायटोसिन आहे तर इथं ग्वानिन आहे. ओके, पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसेस बट दिस इज जॉइंड बाय दिस हायड्रोजन बॉन्ड्स अँड इट इज जॉइंड बाय द हायड्रोजन बॉन्ड्स. ईच रंग ऑफ द लॅडर आपल्या शिडी ओके आणि रंग म्हणजे त्याची पायरी. तर पायरी कशात बनलेली आहे पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसेस. ओके
पेअर आहे सी ची जी सोबत ए ची टी सोबत अँड इट इज जॉईन्ड बाय द हायड्रोजन बॉन्ड्स. इट इज जॉईन्ड बाय द हायड्रोजन बॉन्ड्स. ओके. Adenine always pairs with thymine, पण इथे यांचीच पेअर होईल. म्हणजे एक प्युरिन्स आणि एक पिरिमिडिन्स, पण ॲडेनिन सोबत नेहमी थायमिनच असेल. ॲडेनिन सोबत कोण असेल? पेअर करताना थायमिनच असेल. आणि ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन. सो दिस इज द पेअर. It is cytosine always pairs with the guanine. तो पहा खूप सोपं आहे. 4 नायट्रोजनियस बेसेस आहे. इट इज ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात आणि सायटोसिन आणि थायमिन्सला पिरिमिडिन्स म्हणतात. पण जेव्हा रंग ऑफ द लॅडरवर असेल तेव्हा ॲडेनिन सोबत थायमिनच असेल. ॲडेनिन सोबत कोण असेल? थायमिनच असेल. ओके. आणि जेव्हा ग्वानिन असेल तर सायटोसिनच असेल. आणि या 4 पेअरच्या बेसिसवरच न्यूक्लियोटाइड 4 टाइपचे असतात. न्यूक्लियोटाइड 4 टाइपचे असतात. तर पहा याच्यामधलं सर्वात सोपं लक्षात ठेवायचं ईच स्ट्रँड. या स्ट्रँड मध्ये काय काय असते? इट इज फॉस्फोरिक ऍसिड अँड इट इज शुगर. ओके. अल्टरनेटली फॉस्फोरिक ऍसिड अँड शुगर. नंतर लॅडरवर काय असेल तर ही पेअर असेल. लॅडर म्हणतो रंगवर काय असेल? पेअर असेल. कोणाची? नायट्रोजनियस बेसिस. सी सोबत जी, ए सोबत टी. आता हे स्ट्रक्चर कसं होत आहे तर पहा इथे इथून जर पाहिलं असं तर सरळ सरळ इथे दिसेल आपल्याला डिऑक्सिरायबोज शुगर आहे, इथं फॉस्फोरिक ऍसिड आहे आणि हे नायट्रोजनियस बेसिस आहे. न्यूक्लियोटाइड. ओके. आणि हा आपण असाच इथं सायटोसिन आहे, नंतर इथं शुगर असेल, इकडे फॉस्फोरिक ऍसिड असेल आणि इकडे अल्टरनेटली असतात फॉस्फोरिक ऍसिड आणि शुगर. ओके. मग हे झालं आपलं. आणि मग पेअरचं पण सांगून दिलं. ॲडेनिन सोबत ऑलवेज कंबाईन्स विथ द थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज कंबाईन्स विथ द ग्वानिन. सो व्हॉट यू हॅव टू रिमेंबर दिस. अशा प्रकारचं आहे. एवढं सोपं सोपं आहे. आणि हे न्यूक्लियोटाइड चेनसाठी अरेंज केलेले असतात. न्यूक्लियोटाइड चेनसाठी अरेंज केलेले असतात. दिस इज व्हॉट अबाउट द डीएनए मॉलिक्युल्स डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि हे आपल्या 9वीच्या पुस्तकात आहे. डायजेस्ट पण असेल, त्याच्यात पण आहे, तर बघून घ्यायचं. मी पण पॉइंट वाईज सांगितलेलं आहे. देन इट इज रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड. Now it is RNA. It is RNA. Okay. मग RNA. RNA is the second important nucleic acid of the cell. RNA is the second important nucleic acid of the cell. This nucleic acid is made up of ribose sugar, phosphate molecules, and 4 types of nitrogenous bases. 4 types of nitrogenous bases. म्हणजे डीएनए सारखंच. तर हे कशापासून बनलेलं आहे? डीएनए जसं डीऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फोरिक ऍसिड अँड 1 नायट्रोजेनियस बेसेस. त्या 4 मधली एक कोणती तरी अशा प्रकारचं बनलेलं होतं. तर दिस न्यूक्लिक ऍसिड इज मेड अप ऑफ द रायबोज शुगर. फक्त डीऑक्सिरायबोज शुगरच्या जागी रायबोज शुगर येईल. Then it is phosphate molecules and 4 types of nitrogenous bases. Here 4 types of nitrogenous bases मध्ये फक्त एकच. आणि ते पण पहा ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. प्लीज ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरॅसिल. सो तर इन डीएनए 4 base is thymine. In DNA 4 base is thymine, while it is in RNA 4 base is uracil. So it is TU. तर 2 लक्षात ठेवायचं. 2 is DR. is DR. बस याला साधं लक्षात ठेवायचं. DR
तू, डिअर तू, तर डिअर आणि तू असं एकमेकाकडे मांडून द्यायचे. मग डीएनए मध्ये थायमिन, आरएनए मध्ये युरॅसिल, पटकन लक्षात राहील. किंवा तुम्हाला तुमचं जी बेस्ट वे वाटते त्यांनी लक्षात ठेवा. पण डीएनए मध्ये थायमिन असेल, आरएनए मध्ये युरॅसिल असेल, बाकीच्या 3 सेम. इट इज adenine, guanine, cytosine. Thymine, it is the case of the DNA, while the uracil, it is the case of the RNA. Otherwise, these are the same. So, you remember with your tricks also. The nucleotide, that is smallest unit of the chain of the RNA molecule, is formed by a combination of ribose sugar, phosphate molecules, and one of the nitrogenous bases. Same आहे. Nucleotide, smallest unit of the chain of the RNA सुद्धा. तिथं DNA चा smallest वाला unit होता, तर त्याला सुद्धा आपण न्यूक्लियोटाइड्स म्हटलेलं होतं. It is formed by the combination of ribose sugar, phosphate molecules, and one of the nitrogenous bases. न्यूक्लियोटाइड तिथे पण फॉर्म झाला होता. तिथे फक्त शुगर होती, डिऑक्सिरायबोस. इथं रायबोस, बाकी फॉस्फेटचा मॉलिक्यूल होता आणि वन ऑफ द नायट्रोजनियस बेस सुद्धा होता. Large number of nucleotides are based or bonded together to form the macromolecule of RNA. आणि मग असे न्यूक्लियोटाइड्स एकमेकाला असे वेगवेगळे जोडले जातात आणि मग एकमेकाला बॉन्डेड टुगेदर झाल्यावर त्याच्यापासून मॅक्रोमॉलिक्युल्स, मॅक्रो मीन्स मोठा, मॅक्रोमॉलिक्यूल ऑफ RNA इज फॉर्म. आता आपल्याला इथं काय विचारलेलं आहे तर पहा, and various types of RNAs विचारलेला आहे. तर बघू आपण. According to the function, there are 3 types of RNA. According to the functions, there are 3 types of RNA. First one is ribosomal RNA. Then second is messenger RNA, and third one is a transfer RNA. Okay? Third, it is ribosomal RNA, messenger RNA, and transfer RNA. सरळ सगळे स्वतःच्या नावानुसार सांगतात. रायबोसोमल आरएनए रायबोसोम मध्ये असेल, मेसेंजर आरएनए मेसेज घेऊन जात असेल, मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए की मटेरियल ट्रान्सफर करून देत असेल. असं सोपं त्यांच्या नावानुसार अकॉर्डिंग टू देअर नेम्स दे कॅरी देअर फंक्शन्स. सो द मॉलिक्यूल ऑफ आरएनए विच इज अ कंपोनेंट ऑफ द रायबोसोम ऑर्गेनेल. The molecule of the RNA, which is the components of the ribosome organelle, is called as ribosomal RNA. आणि आपल्याला माहिती आहे रायबोसोम कुठे असते तर सायटोप्लाझम मध्ये असते. मग त्या मॉलिक्यूल ऑफ RNA and which is a component of ribosomes. रायबोसोमचा जर कॉम्पोनंट असेल आणि तो मॉलिक्यूल असेल RNA चा, then it is called as ribosomal RNA. रायबोसोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि रायबोसोम्स मध्ये रायबोसोम्स कडे काय असते प्रोटीन सिंथेसिस. आणि आपल्याला प्रोटीन सिंथेसिसच करायचं आहे. प्रोटीन सिंथेसिस का बरं करायचं आहे की आपल्या शरीराची नीड असते. एखाद्या वेळेला आजारी पडते, मग शरीराची झीज होते आणि जी हानी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी, कारण प्रोटीन इज अ बॉडी बिल्डिंग मटेरियल, मग त्या प्रोटीनचं सिंथेसिस झालं पाहिजे. मग याच्यासाठी कोण कोण आपल्याला मदत करतात, कुठून कशी प्रोसेस होते हेच आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोटेशन मध्ये बघायचं आहे. ओके, सो रायबोसोम हेल्प्स इन द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन बनवणे सोप्या भाषेत. मेसेंजर आरएनए, दिस इज रेफर्ड ॲज mRNA. रायबोसोमल आरएनएच्या वेळेला स्मॉल आर काढायचा आणि आरएनए जसं कॅपिटल मध्ये लिहिलं तसं. मेसेंजर आरएनए स्मॉल एम, इट इज आरएनए. द आरएनए मॉलिक्यूल दॅट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन तर बनवायचं आहे, तर प्रोटीन कोणतं बनवायचं आहे याची इन्फॉर्मेशन कॅरी करणारा जो आरएनए असते, दिस इज कॉल्ड ॲज मेसेंजर आरएनए. द आरएनए मॉलिक्यूल दॅट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स. जीन्स कडून आणेल, म्हणजे ऍक्च्युअली जीन्स म्हणजे that is DNA. DNA कडनं आणेल चेन इन द सेल न्यूक्लियस टू रायबोसोम्स. आता DNA न्यूक्लियस मध्ये असते. मग DNA ने सांगितलं की प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे. मग काय करायला मेसेंजर आरएनए
जे काही आपल्याजवळ अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे, जे काही मटेरियल दिलेलं आहे त्याच्यानुसार तो मेसेज घेऊन पुढे पोहोचेल तर रायबोझोम मध्ये पोहोचेल. रायबोझोम असते सायटोप्लाझम मध्ये, डीएनए असते न्यूक्लियस मध्ये. म्हणजे आता सर्वात पहिले ट्रिगर कुठून सुरू होईल तर न्यूक्लियस मधून सुरू होईल. न्यूक्लियस मधला डीएनए म्हणेल की या प्रोटीनची गरज आहे. मग तो काय करेल, आपला एक स्ट्रँड देईल, ओके, एक स्ट्रँड देईल आणि मग त्याच्यासोबत दुसरा स्ट्रँड तो रायबोझोम्स बनवेल त्याच्या कॉम्प्लिमेंटरी. फक्त फरक कुठं झालेला असेल तर थायमिन जर असेल तर युरिक ऍसिड होईल, बाकी ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन सगळं जशाला तशाच राहतील. फक्त बदलेल काय तर थायमिनच्या जागी युरिक ऍसिड. आणि मग हा मेसेज न्यूक्लियस मधनं घेऊन सायटोप्लाझम मध्ये पोहोचेल. सायटोप्लाझम मधल्या रायबोझोम जवळ जाईल आणि मग हा रायबोझोम्स ते प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी मदत करेल. अशा प्रकारचं आपल्याला बघायचं आहे. तर सोपं आहे, फक्त फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. सायन्सचे जास्त कॉन्सन्ट्रेशन नसेल तर जमत नाही. देन RNA molecule that carries the information of protein synthesis from genes, that is DNA chain in the cell nucleus to ribosome in the cytoplasm, which produce the proteins, is called as messenger RNA. आणि मग रायबोझोम्स प्रोटीन प्रोड्यूस करण्याचं काम करते, त्याला म्हणायचं मेसेंजर RNA. हा फक्त मेसेज घेऊन येते रायबोझोम पर्यंत. आणि ट्रान्सफर RNA, the RNA molecule which according to the message of the messenger RNA carries the amino acids. Amino acids म्हणजे प्रोटीन, ओके. The RNA molecule which according to the message of the mRNA. आता कोणतं प्रोटीन बनवायचं आहे, नाही तर मग भलतंच प्रोटीन बनवेल, बिलकुल तसं होत नाही. मग जो काही मेसेज आलेला आहे त्या प्रोटीनचा, जो काही स्ट्रँड कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे त्याच्यानुसार रिस्पेक्टिव्ह आलं अमायनो ऍसिड्स दिल्या जाईल आणि मग त्याप्रमाणे प्रोटीन बनवलं जाईल. आणि हे काम करते इट इज ट्रान्सफर RNA, दॅट इज स्मॉल tRNA. The RNA molecule which according to the message of the messenger RNA, जसा मेसेज आहे मेसेंजर RNA carries the amino acids up to the ribosomes. आणि मग रायबोझोम मध्ये प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. न्यूक्लियस मधनं मेसेज आला मेसेंजर RNAच्या थ्रू, ओके, न्यूक्लियस टू सायटोप्लाझम आला, सायटोप्लाझम मधून तो रायबोझोम मध्ये पोहोचला. आणि मग हा ट्रान्सफर RNA काय करते तर अकॉर्डिंग जो मेसेज आहे त्या मेसेजवर जो कोड आहे त्याच्यानुसारच पर्टिक्युलर वाले अमायनो ऍसिड्स तिथे पोहोचवण्याचं काम करते, ट्रान्सफर करण्याचं काम करते. अँड देन रायबोझोम सिंथेसाइज द पर्टिक्युलर प्रोटीन. सो the RNA molecule which according to the message of the messenger RNA messenger RNA carries the amino acids up to the ribosome is called as transfer RNA. Okay. तर अशा प्रकारचं it is. Can you explain the meaning of genetic disorder and gives names of some disorder? Genetic disorder पाहून घ्या. Diseases or disorders occurring due to the abnormalities in chromosomes. Diseases or disorders आपण सांगितलेलं आहे. Diseases शॉर्ट टर्म साठी असतात, disorders लॉंग टर्म थ्रूआउट लाईफ. They will be with us through our life. Occurring due to the abnormalities. आपण मागच्या वर्षी ते पण पाहिलं. Abnormal chromosomes. क्रोमोझोम्सच्या एक तर त्याचा शेप बदललेला असेल किंवा कोणता भाग गायब असेल किंवा याच्या जागी 2 असेल 3 असेल व्हॉट एव्हर मे बी, दॅट इज रेफर्ड ॲज abnormalities. So abnormalities in chromosomes and mutation in a genes. मग मागच्या वर्षी सुद्धा हा शब्द आला होता जीन्स मध्ये म्युटेशन. It is sometimes any nucleotide of the gene. आता त्या न्यूक्लियोटाइड मधला कोणताही जीन changes its position that causes minor change and which is nothing but the mutation. याला सुद्धा आपण म्युटेशन म्हणतो. पण काय होते की व्यवस्थित याच्यात चाललेलं असते पण जीनच्या एकदम पोझिशन मध्ये सडनली चेंज येऊन जाते.
आता सडनली चेंज आल्यामुळे त्याचं जे पर्टिक्युलर कार्य होतं किंवा त्याच्याकडे जे रिस्पेक्टिव्ह असेल त्याच्यामध्ये मायनर चेंजेस आणि मग त्याच्यामुळे मायनर चेंजेस झाल्यामुळे ते पर्टिक्युलर फंक्शन डिसरप्ट झालेलं असेल. सो दिस इज रेफर्ड ॲज म्युटेशन. सो म्युटेशन इन जीन्स दीज आर कॉल्ड ॲज जेनेटिक डिसऑर्डर्स. म्हणजेच काय होईल, एक तर नॉर्मल क्रोमोझोम्स असेल किंवा एखाद्या जीन्समध्ये सडन चेंजेस आलेले असेल, अनडिझायरेबल आपल्याला नको असलेले, आणि मग पर्टिक्युलरली काय होईल त्यानुसार मग ते जेनेटिक डिसऑर्डर्स आपल्यामध्ये येतील. अशा प्रकारचं असते. तर दिस इज द जेनेटिक डिसऑर्डर्स. आणि मग त्याच्यामध्ये आपण disorders occurring due to the abnormalities in chromosomes and mutation in genes, these are called as genetic disorder. Some important causes of genetic disorders are as follows. आणि मग आता त्याचे आपण पाहू की हे डिसऑर्डर्स कशामुळे होतात. तर पहिला, इन्क्रीज और डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम्स. समजा say human being, it is 46 chromosomes. It is 46 chromosomes. Okay, one is sex pair and another other chromosomes. तर मग increase or decreasing number of chromosomes, आता chromosomes नंबर जर समजा कमी जास्त झाला, so that causes genetic disorders. It is detection of or deletion of any part of the chromosomes. chromosomes एखादा पार्टच गॅप होईल. समजा त्याच्या हेडचा थोडा पार्ट गेला किंवा टेलचा भाग गेला तर इट इज डिलेशन ऑफ एनी पार्ट ऑफ द क्रोमोझोम्स. ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम्स. ट्रान्सलोकेशन तर त्याची पोझिशन चेंज होईल. सडन चेंज ऑर म्युटेशन ऑकरिंग इन अ नॉर्मल जीन टर्निंग इट इनटू द डिफेक्टिव्ह जीन. आता त्या जीन मध्ये जर समजा सडन चेंज झाले तर काय होईल, नॉर्मल जीन एकदम डिफेक्टिव्ह जीन बनून जाईल. म्युटेशन इन मोर देन वन जीन at the same time causing polygenic disorder. एकापेक्षा जास्त जीन मध्ये जर एका वेळेला सडन चेंजेस आले तर काय होईल, दिस इज रेफर्ड ॲज पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. आणि मग एक्झाम्पल्स आहे, इट इज डिसऑर्डर्स ड्यू टू द न्यूमरिकल चेंजेस इन द क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्सच्या नंबरमध्ये चेंज झाला तर डिसऑर्डर मागच्या वर्षी शिकलेले, इट इज डाऊन सिंड्रोम, ओके, टर्नर सिंड्रोम अँड इट इज क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम. तीन प्रकारचे सिंड्रोम्स होते. इट इज बिकॉज ऑफ द चेंज इन द नंबर ऑफ द क्रोमोझोम्स. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम. मोनोजेनिक डिसऑर्डर्स कॉज ड्यू टू द म्युटेशन. मोनोजेनिक म्हणजे एका जीन्स मध्ये डिसऑर्डर आला आणि ते पण कशामुळे, म्युटेशन. सो इट इज हचिन्सन्स डिजीज, इट इज Tay-Sachs disease, it is galactosemic or galactosemia, then it is phenylketonuria, okay, sickle cell anemia जे आपण डिटेल मध्ये शिकलो होतो, cystic fibrosis and albinism, these are the monogenic disorders and it is मग त्याच्यामध्ये आणखी हिमोफिलिया येईल, नाईट ब्लाइंडनेस सुद्धा येईल. इट इज मोनोजेनिक डिसऑर्डर. नाव इट इज पॉलिजेनिक डिसऑर्डर. क्लेफ्ट लिप, दुबंगलेले ओठ, ओके, देन इट इज क्लेफ्ट पॅलेट टाळू, ओके, कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असेल, अँड स्पायना बिपिडा, अ डिफेक्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचा जो डिफेक्ट असते इट इज कॉल्ड ॲज स्पायना बिपिडा. these are the polygenic disorders. आणि एकापेक्षा जास्त जीन्स मध्ये चेंज झाल्यामुळे जे होणारे डिसऑर्डर आहेत these are called as polygenic disorders. Diabetes, blood pressure, heart disorder, asthma, obesity, these are the also a polygenic disorders. So this is about, can you take like a recall आहे तर बघूया. It is, can you take. So tomorrow or next time we will start this translation, translocation and transcription.